शेंदूर. गणपतीच्या देवळात गेलात तर तेथील मूर्ती शेंद्री रंगाची दिसते. कारण आहे माहीत? त्याविषयी एक कथा आहे. पूर्वी सिंदूरपूर नगरी नरांतक राजा राज्य करीत होता. तो दुष्ट राक्षस होता. सर्वांना त्रास देई, सर्वांना छळी. प्रजा वैतागली होती. गणपतींनी सिंदूरपूरवर स्वारी केली. बरोबर खूप सैन्य घेतलं. नरांतकाचं व त्यांचं युद्ध झालं. दोघांचा जोर वाढत होता. राक्षस पुढे घुसत होते. गणपती सर्वांना मागे खेचित होता. गणपतीनं आपलं धनुष्य सरसावलं. तीक्ष्ण बाण जोडला. नरांतकाच्या छातीत तो सपकन घुसला आणि पाठीतून बाहेर पडला. नरांतक जमिनीवर कोसळला, मरून गेला. त्याचे सैनिक घाबरून गेले, बराबर पळून गेले. या लढाईत गणपतींना जय मिळाला. सिंदूरपूरच्या नरांतकाचा नाश झाला. आईचा आशीर्वाद पटला. पुढेही गणपतींना दरवेळी जय मिळत असेच. गणपतींच्या गणांनी म्हणजे सैनिकांनी गणपतींच्या अंगाला सिंदूर लावला. त्यांचा जय जयकार केला. सर्वांना आनंद वाटला. श्री शंकरांनी गणपतींना अनेक भूषणे दिली. कपाळावर चंद्र ठेवला. या गणपतीचं सर्वांनी कौतुक केलं. पार्वतींनी मुलाची पाठ थोपटली. गणपतींना सर्व देवांनी मान दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्यांना सिंहासनावर बसवलं. देव, गंधर्व, ऋषीमुनी या सर्वांनी त्यांचा सत्कार केला. एका ऋषींनी 21 मोदकांचा नैवेद्य दाखविला. गंधर्वांनी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला. देवांनी त्यांच्या मस्तकी दुर्वाच्या 21 जोड्या वाहिल्या. कुबेराने त्यांच्या मस्तकी रत्नांचा मुकुट चढविला. तेव्हापासूनच दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघर गणपती बसवू लागले. त्या दिवसाला म्हणतात गणेश चतुर्थी. अशा प्रकारे शेंदराची कथा आहे. तेव्हापासून गणपतींना सिंदूर लावतात.